नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर बघा, आज आहे माझा उपवास, कारण आज आहे मंगळवार आणि आज आमची कुलदैवता, आपल्या सगळ्यांची कुलदैवता आई तुळजाभवानी माता आणि गणपती बाप्पा यांचा आज मंगळवार मी धरते आणि मी आज उपवास करते. तर मी आज अशी देवपूजा मांडलेली आहे. म्हणजे काय ना, की देव्हाऱ्यामध्ये एवढी जागा नाही, की सगळे देव मांडण्यासाठी मला देव्हाऱ्यामध्ये खास पायऱ्या वगैरे बनवून घ्यायच्या आहेत. तर सध्या मी साधीच पूजा मांडत आहे. तर दरवाजामध्ये लक्ष्मीची पावलं वगैरे काढलेली आहेत आणि चला आता म्हटलं बाहेर जायचं आहे. खूप घरामध्ये बोर होतंय, कारण की गरमीचे दिवस चालू झालेले आहेत आणि झोप पण दुपारी एवढी डोळ्यावरती येते, की जेव्हा मुलांची शाळा असते तेव्हा कसं असतं ना, की चला पटकन सगळं आवरायचं असतं. ट्युशनला, परत आले की डबे भरा, परत शाळेत नेऊन सोडा, परत आणायचं टेन्शन असतं त्याच टायमिंगला. त्यामुळे दुपारी बिलकुल झोपायला भेटत नाही आणि दिवसही अगदी पटकन निघून जातो. पण जेव्हापासून सुट्ट्या लागल्या तेव्हापासून मुलं पण घरी आहेत आणि दुपारी पण काहीच करावंसं वाटत नाही, नुसतं झोपावंसं वाटतं. त्यामुळे म्हटलं चला थोडंसं पटकन स्वयंपाक आवरावा आणि जरा बाहेरून मठातून वगैरे जाऊन यावं, म्हणजे जरा फ्रेश वातावरण होईल. कारण मुंबईमध्ये तर एवढी गरमी आहे, की दिवस-रात्र पंखा चालू असतो आणि पंख्याच्या हवेमुळे तर जास्त अंग दुखत असतं. त्यामुळे म्हटलं चला थोडा वेळ फ्रेश हवेतून जाऊन यावं, म्हणून पटकन स्वयंपाक वगैरे आवरला आणि 5:30-6ला बाहेर गेले की कसं थंड हवा सुटलेली असते आणि आजूबाजूचे सगळे लोकही भेटतात. मुलांनाही पण जरा चालायला वगैरे होऊन जातं त्यांचं. त्यामुळे आम्ही आलो बाहेर थोडंसं फिरायला. म्हटलं फिरू, थोडंसं भाजी घेऊ फ्रेश आणि मग घरी जाऊयात. तर तिथे आल्यानंतर महिलांचं एकदम खास जे चॉईस असते, तिथे अगदी गर्दी झालेली होती आणि खूप छान-छान मंगळसूत्र वगैरे आलेलं होतं. आता तर लग्नाचा सीझन आहे, त्यामुळे खूप बायका तिथे खरीदारी करत होत्या. तर खूप छान-छान मंगळसूत्र होते आणि फक्त ₹100 पासून स्टार्टिंग होती. खूप छान अगदी लग्नात वगैरे घालण्यासाठी वरती जे हार असतात ते किंवा मिनी घंटण असेल, खूप छान-छान मंगळसूत्र आले होते. कारण मार्केटमध्ये हा कधी येत नाही, पण कधी ठराविक दिवशीच येत असतो. त्यामुळे जर तुम्हाला देखील घ्यायचे असतील असे मंगळसूत्र स्वस्तामध्ये, तर नक्की नेरूळमध्ये या आणि ₹100 मध्ये अगदी तुम्हाला पाहिजे तसं आणि पाहिजे तेवढं मोठं मंगळसूत्र तुम्हाला मिळून जाईल. तर बघा किती मोठी-मोठी मंगळसूत्र आहेत आणि अ, फक्त ₹100 पासून त्याची स्टार्टिंग आहे आणि खूप तो भावही खूप त्याला बोललं आपण कमी करून द्या, तर तो कमीही करून देतो. तर अशा पद्धतीने मार्केट वगैरे आम्ही फिरलो. थोडीशी खरीदारी वगैरे केली, फळं वगैरे घेतली. आंब्याचा सीझन चालू आहे. मुलांना देखील आंबे खूप आवडतात. त्यामुळे बघा आंबे थोडेसे घेतले आणि थोडी मेथीची भाजी, कोथिंबीर वगैरे असं जे काही हिरव्या पालेभाज्या खायच्या आहेत अ, मुलाला म्हणून ते खरीदारी केली आणि असंच पुढे-पुढे निघालो होतो. तोपर्यंत माझ्या जी मुलगी आहे, तिला ना अतिशय म्हणजे कुत्रा असेल, मांजर असेल खूप आवडतात. तर अचानक एक मांजराचं पिल्लू तिथं आम्हाला बसलेलं दिसलं. तर मुलगी मागे लागली, "याला घेऊन चल, घेऊन चल." पण मी तिला समजवलं, की त्याची पण आई असेल, ती कुठेतरी पिल्लाला खाऊच्या शोधात गेली असेल, ती रात्री रिटर्न माघारी येणार. मग बाळ नाही बघितलं तर तीही काळजी करणार आणि आईची आणि बाळाची कशाला ना ताटातूट करा. मग मी तिला कसं तरी समजवलं, की आपण ह्याला नाही नेऊ शकत आहे, कारण त्याची मम्मा आहे. आणि मग तिला मी बोलले, "ठीक आहे, आपण मठामध्ये जाऊ, स्वामींच्या पाया पडून येऊ." मग आम्ही इथून आता निघालो स्वामींच्या मठाकडे. आता बघा छानपैकी फ्रूटनी मार्केट भरलेलं आहे. उन्हाळ्यामध्ये तर फ्रूट जास्त प्रमाणात खाल्लं पाहिजे. त्यामुळे तुम्ही देखील फ्रूट खा, मस्त राहा, तंदुरुस्त राहा आणि असे माझे ब्लॉग बघत राहा. माझ्या या चॅनेलला लाईक करत राहा. तर मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणण्याचा प्रयत्न करेन. तर मित्रांनो, आम्ही आता पोहोचलेलो आहोत स्वामींच्या मठामध्ये. स्वामींचं दर्शन वगैरे झालं. खूपच शांतता होती मठामध्ये, कारण की 7च्या टायमिंगला आरती चालू होते आणि त्याच्या आधी लोकं काही एवढ्या लवकर येत नाहीत. 7ला जर आरती चालू झाली तर ती 9 पर्यंत राहते ना, त्यामुळे लोकं थोडं 7लाच येणं पसंत करतात. तर आम्ही 6ला आलो तर अगदी शांतता होती. हां, गुरुवारी मात्र खूप गर्दी असते. पण ऐन टायमिंगला थोडी शांतता राहते 5-6च्या टायमिंगला. त्यामुळे खूप छान वाटत होतं, मस्त वाटत होतं. मस्त मठामध्ये बसलो थोडा वेळ आणि सगळे लोकं बसले होते.
जपमाळ करत होते. अगदी छान वाटतं स्वामींच्या दारात येऊन बसायला. चिंतामुक्त झाल्यासारखं वाटत होतं. तर असं वाटत होतं घरी जाऊच नाही, काय स्वयंपाक नको, काय नको, असंच इथं बसून राहावं. पण काय ना, शेवटी आहे ती कामं आपल्याला करावीच लागत असतात. त्यामुळे थोडा वेळ बसलो आणि नंतर मग छोटूचे पप्पा आले होते. छोटूला जायचं होतं गाडीवर फिरायला. मग म्हटलं, "चल, तुला थोडासा एक राउंड टाकून येतो." त्यांचा फोन आला घरी, "तुम्ही नाही आहे का?" म्हणून. मग सांगितलं, "मी डायरेक्ट मठामध्ये या, मी तिथेच आहोत." मग छान असा सूर्यास्त झाला होता बघा. 6चं टायमिंग आहे, 6:00-6:30चं. खूप छान असं वातावरण झालं होतं आणि हवा पण एवढी छान सुटली होती ना आज. अगदी दिवसभराचा कंटाळा या वातावरणात येऊन निघून जातो. असं मोकळं वातावरण मुंबईमध्ये सहसा बघायला भेटत नाही. पण जिथे आम्ही राहतो ना, तिथे नेरूळमध्ये असं वातावरण आहे, की जिथे आपण निवांत येऊन बसू शकतो किंवा आपल्याला सूर्य दिसू शकतो, चंद्र दिसू शकतो, तारे दिसू शकतात. एवढं छान वातावरण मुंबईमध्ये सुद्धा आपल्याला असं बघायला भेटत आहे. तर बघा, मुंबईमध्ये वेगळं आणि नवी मुंबईमधलं वातावरण नक्कीच वेगळं आहे. तर तुम्हाला देखील जर पसंत करायचं असेल, तर तुम्ही नवी मुंबईलाच पसंत करा. तर बघा किती छान लोकं, वयस्कर असू देत, लहान मुलं असू देत, सायकलिंग खेळायला असू देत, किती छान असं बाहेर बाहेर आल्यानंतर वाटत असतं. तर थोडा वेळ झालं आणि नंतर बाळाला जायचं होतं गाडीवर फिरायला. म्हटलं चला सगळ्यांना थोडंसं फिरवून आणा, म्हणून आम्ही निघालो गाडीवरती. तर तिथलाही थोडासा मी शूट घेतला आणि थोडंसं फिरून आल्यानंतर खूपच कंटाळा आला होता आणि दिवसभर एवढी गरमी राहते घरामध्ये सुद्धा, की त्या एवढा आनंद झाला आम्हाला, की रात्री अचानक पाऊस आला आणि त्यामुळे सगळा थकवा, सगळी गरमी निघून गेली आणि खूप अगदी उत्साहाचं वातावरण, सगळे नाचायला वगैरे लागले होते खाली जाऊन. तर असा होता माझा आजचा दिवस, अगदी छान गेला. तुमच्या इकडे पण पाऊस झाला असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आमच्या इथे तर खूप छान पाऊस झाला, विजा चमकल्या, हवा सुटली होती छान आणि आज खूप थंड वातावरण आहे. आज खूप शांततेत आमची झोप लागणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही देखील कमेंटमध्ये नक्की सांगा. सर्वांना गुड नाईट आणि असाच माझा ब्लॉग बघत राहा. धन्यवाद.